नमस्कार मंडळी, माझं नाव आदित्य कांसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी 8:30 वाजता. तर मंडळी, सकाळी एवढं लवकर का उठलो आहे तर जायचं आहे खालती. आणि सो काय माहिती आहे का, आमचे आता 2-3 दिवस राहिलेले आहेत गणपती बाप्पांच्या विसर्जनाला. तर खालती नदीवर साफसफाई वगैरे करायला लागते. सो त्याच्यामुळे खालती चाललेलो आहे. आणि बरीच सारी मंडळी खालती ऑलरेडी गेले, दादा वगैरे पण गेला आहे. तर तिकडनं झाल्याच्या नंतरला परत आपल्याला कांशाडीचा जो थोडाफार रस्ता आहे ना, तर ज्याच्यामध्ये म्हणजे असं पाण्यामुळे वाहून गेला रस्ता काय ठिकाणी. तर तिथे थोडा दगडाचा पॅच वगैरे मारून त्याच्यावर माती वगैरे टाकून असं प्लेन करायचं. आधी नदीवर जायचं आहे आणि नदीवरनं मग नंतरला आल्याच्या नंतरला मग कांसाडीचा हा इथला रस्ता करायचा आहे. आणि आज आहे गौरी आवाहन आहे. आव्हान म्हणजे काय, तर आज गौरी येणार आहेत. तर सो गौरी आमच्याकडे कसे वगैरे आणतात तर ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये इन्क्लूड करत आहे. तर जास्तीत वेळ घेत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा बघा, हा असं पॅच भरलेला आहे. आणि आता याच्यावर बघा, इकडे बघा खालती माती वगैरे टाकलेली आहे. तर सगळी कामं चाललेली आहेत. मिलिंदा घेऊन चाललेलं आहे पाण्याची बॉटल. सगळी कामं चालली आहेत तिकडं. अशी ह्याच्या खालती आधी दगडी टाकले आणि त्यानंतरला वरती असं मातीचं आवरण. आणि नंतरला त्याच्याकडनं घन्नी वगैरे चोपता येईल. बघू. चला, रस्त्यावरचं काम झालेलं आहे आणि मस्तपैकी वडापाव गरम गरम खाल्ला आणि स्प्राईट. आता घरी जाऊया, फ्रेश वगैरे येऊया आणि नंतरला भेटूया. जोरदार पाऊस आला बघा. नशीब काम केल्याच्या नंतरला आला, पण आता काम केलेलं आहे ना तर तो सगळा वाहून तर जाणारच आहे. आमचा पावसामध्ये सुद्धा काम चाललं आहे. इकडं सोम आहे आणि तो दगड काढायचा आहे. तो विजेत नाही काय नाही, ती पण आपण काढू, पण त्यांच्या आयडियाने असं ताकद नाही का, आयडियाने काढायचं असतं दगडी. आणि आता एकदम हा का नाही खाली फेकून दे एकदम झाट गटारावर. त्या बाद हा खाली टाकून द्यायची. त्या बाद अजून ह्या घरायचं वाढायला हे बघ, त्या आधीच कोपऱ्याचं आहे. हे येणार नाही. आता पुढं तो. चला, आरती वगैरे झालेली आहे आणि आता मस्तपैकी जेवूया वगैरे आणि त्यानंतरला मग गौरी आणत जातील. तर गौरी कशा आणतात ना, तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बांबूंच्या काट्यांपासून आजोबा इकडं स्ट्रक्चर रेडी करत आहेत. तर ही खुर्ची जी आहे ती आहे गौराई मातेची. तर सो पूर्ण बांबू, कलकीचा बांबू आहे ना, तर त्याच्याने पूर्ण स्ट्रक्चर बनवला जातो. आणि त्यानंतर वरती तुम्हाला तो दिसतोय ना, तर तिकडे तो मुकुट असतो, तर तो मुकुट घातला जातो. गौरी निघालेले आहेत बाहेर. आवाज आला.
कसं असतं माहिती का, एक सरळ चिरडा शोधला जातो आणि त्याची पूजा वगैरे केली जाते आणि त्यानंतरला बाकीचे चिरड्याचे सरळ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. जेवढे सरळ भेटतील ना तेवढे जमवायचे असतात आणि त्यानंतरला मग आहे ना ते बांधतात वगैरे. कसं आहे ना ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. पण आता पूजा वगैरे झाली आणि आता चिरडे शोधायला सगळ्या महिला जातात. बघा इकडे आमच्या तनुनी बघा किती चिरडे जमवले असतो ना. दाखव बघा एवढं चिरडे जमवला नाहीत. इकडं सगळे तिकडे बायका वगैरे चिरडे शोधतात. अजून इकडे आजी वगैरे आलेत, त्या पण यांना चिरडे वगैरे शोधायला जातात. पण आता सध्या ना चिरडे वगैरे जास्त सापडत नाही, कारण काय समजत नाही. सीझन वाईज पहिले जास्त पहिले चिरडे आहेत ना जास्त असायचे, पण आता चिरडे कमी झालेत. तर मला बघा किती चिरडे भेटले. ते सगळे आहेत ते पण मोठे मोठे आहेत आणि एक काढतानाच सुटला बघा इकडं. तर देऊया आपण त्यांना जरा मदत होईल तेवढीच. तर गौरी आगमनाला मजा येते. कोकणातला गणेश उत्सव म्हटलं ना की मजा ही आलीच. वाईल्डच राहतो. हे वराड या साईडला गणपती बाप्पा बसलेत आणि या साईडला गौराईला बसवायचं आहे. आणि स्ट्रक्चर वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. खुर्ची आपली दरवर्षी प्रमाणेच आहे. आता तुम्हाला सजवतात कसे नंतरला तुम्हाला दाखवतो. तर चला, संध्याकाळचे वाजले 6:30 आणि घरामध्ये चाललेली आहे तयारी गौराई आईला नेसवण्याची. तर कसं नेसवतात वगैरे ना तर तेच तुम्हाला दाखवतात. आता जाऊया आतमध्ये घरामध्ये आणि कशी तयारी केली जाते गौराई आईला सजवायची तर तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. चला.
तर असं चला आता गौरी वगैरे नेसून झालेला आहे आणि आता आरती वगैरे करायची आणि त्यानंतरला मग आपला बिर्याणीचा प्लॅन आहे. काय कशी बिर्याणी वगैरे टेस्ट वगैरे तुम्हाला सांगतो. मोरया जय. मोरया जय. या आरतीतला प्रसाद खायला. प्रसाद आरती झाली की प्रसाद असतो आणि प्रसादा काय केळी वगैरे सफरचंद वगैरे असतात ना ते पण आणि मोदक वगैरे असतात ना मोदक केळी पॅकेट असतात तर ते पण फुले जातात. चला बिर्याणी आलेली आहे मस्तपैकी आणि आता तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला टेस्ट वगैरे काय ती नंतर तुम्हाला सांगतो. टोटल 10 किलो बिर्याणी आहे. त्याच्यामध्ये 5 आहे आणि याच्यामध्ये अशी बिर्याणी टेस्टी एकदम. आता टेस्टिंग वगैरे केल्याच्यानंतर सांगतो. त्या साईडला आहे ना रायता वगैरे पण आहे आणि 2 टोप आहेत. आता बघूया किती जणांना पुरते. व्हेज बिर्याणी आणि या साईडला रायता. चला नेक्स्ट. आजोबांचे असते वाटप. या मस्तपैकी अशी टेस्ट वाटते. आता खातोय आणि नंतर तुम्हाला सांगतो कशी आहे ती आपली बिर्याणी टेस्टला वगैरे. तिचे 12 वाजायला आलेले आहेत आणि स्वतः घरी चाललेलो आहे. जरा टाईमपास वगैरे करत बसलेलो. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवाजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाय. पुन्हा व्हिडिओ कुठे तरी नवीन व्हिडिओमध्ये.